राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचा खरपूस समाचार घेतलाय। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शान घालवल्याचा आरोप त्यांनी केलाय। ते परदेशात जातात तेव्हा देशाचं नाही तर भाजपचं प्रतिनिधित्व करतात। परदेशात जाऊन ते भारतीयांवरच टीका करतात। पंतप्रधान पदाला हे शोभणारं नाही अशी टीका पवारांनी केली आहे। आणि त्याच वेळेला 98,000 कोटी खर्चून बुलेट ट्रेनची गरजच काय असा सवाल करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता हे देखील पवारांनी सांगितलं। जगातल्या अन्य देशामध्ये आपण जातो आणि देशाचा प्रमुख ज्यावेळेस जातो त्याची जबाबदारी आहे त्या देशातल्या सामान्य जनतेची आणि भारतीय जनतेची नाळ जोडेल कशी आणि यांच्यातलं सामंजस्य कधी वाढेल कसं। पण आपले प्रधानमंत्री जातात त्या ठिकाणी काय चर्चा करतात हे टीव्हीवर दिसत नाही, पण तिथे जे भारतीय जमलेले असतात त्यांच्या मीटिंगमध्ये मोठ्या मोठ्याने भाषण करतात आणि ते करत असताना भारतातल्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या टीका करतात। या देशात राहणारा प्रत्येक माणूस हा तुमचा सहकारी असतो आणि देशाच्या बाहेर जाऊन तुम्ही तुमच्या देशाच्या नेत्यांना जुन्या नेत्यांना टीका टिप्पणी करता याचा अर्थ तुम्ही तुमच्या देशातल्या नागरिकांची बेइज्जत भारताच्या बाहेर करता। हे प्रधानमंत्र्यांना शोभत नाही, पण आजचे प्रधानमंत्री त्या संबंधीचा कधी विचार करत। आम्ही एकदा फसलो होतो। इंदिरा गांधींच्या कर्तृत्वाच्या बद्दलचा अभिमान मला आहे, पण इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये एक चुकीचा निर्णय घेतला गेला म्हणजे आणीबाणी। मुंबईमध्ये लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांच्या यातना या त्यांच्या राहण्यात आल्या नाहीत। त्यांना हवी आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि त्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला खर्च किती येईल माहिती आहे? 98,000 कोटी। 98,000 कोटी रुपये खर्च करायचे आणि अहमदाबादला लवकर जायची व्यवस्था करायची। साधी गोष्ट आहे की मुंबई शहराची जी लोकल केंद्र सरकारने त्याच्यामध्ये 8,000 कोटीचा खर्च केला, गुंतवणूक केली, तर आजच्या लोकलच्या वाहतुकीच्या मध्ये 300% वाढ होण्याची शक्यता आहे। तासन तास त्या ठिकाणी आमच्या आया बहिणींना तरुणांना कष्टकऱ्यांना उभं राहावं लागणार नाही।